अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जेव्हा आपण दत्तगुरूंचे स्मरण करतो तेव्हा आपल्यासमोर उभे राहतात ते त्रैमूर्ती अवतार. हातात जपमाळ, कमंडलू, त्रिशूळ, डमरू, शंख आणि चक्र धारण केलेले, पाठीमागे कामधेनू आणि पुढे 4 वेद दर्शवणारे 4 श्वान. पण याच्या पलीकडे असलेले त्यांचे मूळ स्वरूप हे निर्गुण आणि निराकारच आहे, ज्याला आपण शिव, ओंकार, परब्रह्म किंवा चैतन्य स्वरूप म्हणतो. निराकाराची भक्ती करणे म्हणजे केवळ डोळे मिटून शून्यात पाहणे नव्हे, तर आपल्या अंतर्मनात वसलेल्या त्या ईश्वरी चैतन्याशी एकरूप होणे होय. दत्त महाराज हे स्वतःच अवधूत आहेत. अवधूत म्हणजे जो सर्व वासनांपासून, विकारांपासून, त्रिगुणांपासून अर्थात सत्व, रज, तम आणि देहबुद्धीपासून पूर्णपणे मुक्त आहे. जेव्हा भक्त निराकाराची कास धरतो तेव्हा तो स्वतःच्या मर्यादित ओळखीपासून अर्थात नाव, रूप, जात, पद अशा गोष्टींपासून दूर जाऊन त्या अमर्याद ईश्वरी शक्तीशी नाते जोडतो. निराकार भक्तीचा मार्ग हा विश्वासाचा एक असा पूल आहे जिथे शब्दांची गरज उरत नाही, तिथे केवळ भाव उरतो. म्हणतात ना, भाव तिथे देव. हा भाव जेव्हा निराकाराच्या दिशेने वळतो तेव्हा प्रचिती यायला वेळ लागत नाही. पहिला आहे सगुण आणि निर्गुणातील नेमका फरक. आपल्याला सगुणाची अर्थात मूर्ती, फोटो यांची गरज असते, कारण मानवी मन चंचल आहे आणि त्याला सुरुवातीला एकाग्रतेसाठी कोणत्या तरी स्थूल आधाराची गरज असते. निराकार भक्ती ही त्या आधाराच्या पलीकडची पायरी आहे. सगुण मूर्ती म्हणजे बर्फ आणि निर्गुण निराकार तत्व म्हणजे पाणी. बर्फाला एक विशिष्ट आकार असतो, तो डोळ्यांना दिसतो, पण जेव्हा तो बर्फ वितळतो तेव्हा त्याचे रूपांतर पाण्यात होते. पाणी कणाकणात सामावू शकते, त्याला स्वतःचा आकार नसतो, पण त्याचे अस्तित्व सर्वत्र असते. निराकार भक्ती म्हणजे बर्फाकडून पाण्याकडे जाण्याचा प्रवास आहे. आपण वाऱ्याला पाहू शकत नाही, पण त्याचा स्पर्श जाणवू शकतो. वारा नसेल तर आपण जगू शकत नाही. तसेच निराकार दत्त महाराज डोळ्यांना दिसत नाहीत, पण त्यांच्या चैतन्याची ऊब आणि स्पर्श आपल्याला आपल्या श्वासाद्वारे सतत जाणवत राहतो. दुसरा आहे निराकार भक्तीत अनुभव लवकर का येतो. सगुण भक्तीमध्ये अनेकदा बाह्य गोष्टींचे बंधन येते. पूजाविधी, वेळ, आसन, शुद्धता, नैवेद्य आणि साहित्याची उपलब्धता. पण निराकार भक्ती थेट चित्ताशी जोडलेली असते. जेव्हा आपण म्हणतो मी दत्तांची 3 तास पूजा केली, तेव्हा नकळत मीपणा अर्थात अहंकार येतो. निराकार भक्तीत पूजा करणारा आणि ज्याची पूजा करायची आहे ते दोन्ही एकच होतात. तिथे मी उरतच नाही. जिथे मी संपतो तिथे दत्त सुरू होतात. म्हणूनच तिथे प्रचिती किंवा आत्मसाक्षात्कार खूप वेगाने होतो. मूर्तीसमोर तुम्ही फार तर 1-2 तास बसाल, पण निराकार भक्ती ही अजपा जपासारखी अर्थात श्वासासोबत चालणारी असते. तुम्ही ऑफिसमध्ये असा, प्रवास करत असा किंवा जेवत असा, तो तत्वरूपाने माझ्यासोबत आहे हा भाव अखंड राहू शकतो. अखंडतेमुळे आध्यात्मिक प्रगतीचा वेग वाढतो. अवधूत तत्वाचा खरा अर्थ. दत्त महाराज हे स्वतःच अवधूत आहेत. अवधूत या शब्दाचा शास्त्रीय अर्थ असा आहे जो अवधूत उपनिषदात सांगितला आहे. अक्षरात्वात म्हणजेच जो कधी नष्ट होत नाही, जो अविनाशी आहे. वरेण्यत्वात म्हणजेच जो सर्वात श्रेष्ठ आहे. धूत संसार बंधनात म्हणजे ज्याने संसाराचे सर्व बंध धुवून टाकले आहेत. तत्वमस्याधिलक्षणात म्हणजेच जो स्वतः परब्रह्म तत्व आहे. जेव्हा आपण अवधूत चिंतन म्हणतो तेव्हा आपण या 4ही गुणांचे स्मरण करत असतो. जेव्हा भक्त निराकाराची कास धरतो तेव्हा तो दत्तगुरूंच्या या अवधूत रूपाशी एकरूप होतो. आपण केवळ आपल्या शरीराचा विचार न करता स्वतःला त्या अनंत ब्रह्माचा एक अंश मानू लागतो. एकाग्रतेची उच्च पातळी आणि शून्य अवस्था. जेव्हा आपण सगुण मूर्तीसमोर बसतो तेव्हा आपले मन नकळतपणे बाह्य गोष्टींकडे आकर्षित होऊ शकते. मूर्तीचे दागिने, कपडे, फुलांची सजावट, उदबत्तीचा धूर किंवा आजूबाजूला असलेल्या इतर व्यक्ती या सगुण पूजेत मन दृश्य जगात रमत असते. पण निराकार भक्तीत तुम्ही आणि तुमचा देव यांच्यामध्ये तिसरे कोणीच नसते. तिथे केवळ शून्यता असते. हे शून्य म्हणजे काहीच नाही असे नाही, तर ते शून्य म्हणजे सगळे काही एकत्र असणे आहे. जेव्हा तुम्ही पूर्ण श्रद्धेने या निराकाराचा ध्यास धरता तेव्हा बाह्य जगाचे विस्मरण होते आणि तुमची एकाग्रता सर्वोच्च पातळीवर पोहोचते.
या तीव्र एकाग्रतेमुळेच अंतर्मनात साठलेली आध्यात्मिक ऊर्जा जागृत होते आणि अनुभव अतिशय वेगाने येतात. तुम्ही केवळ ध्यानाचा प्रयत्न करत नाही, तर नकळत ध्यानातून समाधीच्या अवस्थेपर्यंत पोहोचता. श्रद्धा आणि विश्वासाचा प्रगल्भ पाया. कोणत्याही भक्तीचा पाया हा श्रद्धा आहे. पण निराकार भक्तीसाठी लागणारी श्रद्धा ही थोडी वेगळी, परिपक्व आणि प्रगल्भ असते. इथे डोळ्यांना दाखवण्यासाठी काहीही नसते, तरीही तो आहे आणि तो माझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात आहे, माझ्या श्वासात आहे, हा विश्वास ठेवावा लागतो. आपण हवा पाहू शकत नाही, पण ती नाकपुड्यांवाटे आत जाताच आपल्याला जीवनाचा अनुभव येतो. हवा दिसत नाही म्हणून तिचे अस्तित्व नाकारता येत नाही. अगदी तसेच निराकार दत्ततत्व आपल्या सोबत आहे. ही सूक्ष्म भावना भक्ताला जगातील सर्वात मोठी सुरक्षा आणि अनामिक शक्ती देते. वैज्ञानिक आणि आध्यात्मिक कारण. याचे साधे आणि मुख्य कारण असे की निराकार भक्तीत अहंकार सर्वात आधी गळून पडतो. जोपर्यंत माणसाला वाटते की मी पूजा करतोय, मी दत्तगुरूंची एवढी पारायणे केली, तोपर्यंत मीपणाचा पडदा देव आणि भक्ताच्या मध्ये असतो. तोपर्यंत देव लांबच राहतो. पण जेव्हा आपण निराकार अथांग तत्वाचा विचार करतो, तेव्हा आपल्याला जाणीव होते की आपण या विशाल ब्रह्मांडात एक लहानसा नगण्य अंश आहोत. हा पराकोटीचा नम्रपणा, ही संपूर्ण शरणागती दत्तगुरूंना अत्यंत प्रिय आहे. निराकार भक्तीत भक्त स्वतःला देवामध्ये साखरेसारखा विरघळून टाकतो. भक्त निराकाराच्या भक्तीत एकदा का विरघळला की त्याचे संपूर्ण जीवनच चैतन्यमय होते. तिथे स्वतःचे वेगळे अस्तित्वच उरत नाही. जिथे भेद संपतो तिथे आत्मसाक्षात्कार किंवा ईश्वरी प्रचिती लवकर येणे अपरिहार्य ठरते. दैनंदिन जीवनात निराकार भक्ती कशी करावी? सहज साधना. अनेकांना वाटते की निराकार भक्ती म्हणजे संसार सोडून हिमालयात जाणे, कठीण तपश्चर्या करणे किंवा कडक मौन पाळणे असेल. पण दत्त संप्रदायाचे वैशिष्ट्यच हे आहे की इथे सहजता आहे. ही भक्ती रोजच्या धावपळीच्या आयुष्यातही करता येते. 1. श्वास दर्शन. दररोज सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी किमान 15-20 मिनिटे ताठ आणि शांत बसावे. डोळे मिटून कोणत्याही मूर्तीची कल्पना न करता केवळ आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करावे. श्वास आत जाताना तो दत्तगुरूंचे चैतन्य आत घेत आहे आणि बाहेर येताना शरीरातील सर्व नकारात्मकता बाहेर टाकत आहे. हा भाव ठेवणे हीच खरी निराकार भक्ती आहे. 2. साक्षी भाव. तुमच्या नोकरी, व्यवसाय किंवा संसारात काम करताना मी करता नाही, तर करणारा तो निराकार दत्त आहे आणि मी फक्त त्याचे माध्यम आहे, या भावनेने वागावे. सुख असो वा दुःख, त्याकडे एक प्रेक्षक म्हणून पाहण्याची सवय लावणे म्हणजेच निराकार तत्वाच्या जवळ जाणे होय. 3. सर्वानुभूती दत्त. एखाद्या गरिबाला मदत, मुक्या प्राण्यांची सेवा अर्थात भूतदया आणि प्रत्येकाचा आदर करणे यातच दत्तांचे अवधूत रूप सामावले आहे. कोणत्याही अवडंबराची किंवा कर्मकांडाची याला गरज नसते. मनाची आरसा अवस्था. निराकार भक्तीमुळे भक्ताचे मन आरशासारखे स्वच्छ आणि स्थिर होते. स्थिर पाण्यात आणि स्वच्छ आरशात प्रतिबिंब दिसायला वेळ लागत नाही. म्हणूनच म्हटले जाते की निराकाराची भक्ती केल्यावर अनुभव लवकर येतो, कारण तिथे भक्ताचा भाव हा निरपेक्ष, निरंकारी आणि खरा असतो. तो देवाकडे काही मागण्यासाठी जात नाही, तर तो स्वतःच देवाचा होऊन जातो. सगुणाकडून निर्गुणाकडे जाण्याचा प्रवास. शेवटी सगुण आणि निर्गुण अर्थात निराकार या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. सगुण रूप हे भक्तीची बालवाडी आहे, जे आपल्याला चालण्यासाठी आधार देते, तर निर्गुण म्हणजेच निराकार रूप हे भक्तीचे विद्यापीठ आहे, जे आपल्याला आधार देत मोक्षाकडे आणि मुक्तीकडे नेते. दत्तगुरूंची निराकार भक्ती करणे म्हणजेच प्रत्यक्षात स्वतःच्या खऱ्या अस्तित्वाचा शोध घेणे होय. ज्या दिवशी तुम्हाला समोरील व्यक्तीमध्ये आणि स्वतःच्या अंतरात्म्यामध्ये दत्त दिसेल, ज्या दिवशी तुम्हाला जाणवेल की तुमच्यातील चैतन्य आणि दत्तगुरूंचे चैतन्य एकच आहे, त्या दिवशी समजावे की तुमची भक्ती सफल झाली. हा प्रवास बाहेरून आत जाण्याचा आहे. हा प्रवास श्रद्धेचा आहे, विश्वासाचा आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा प्रवास स्वतःपासून स्वतःकडे जाण्याचा आहे. दत्तगुरूंच्या 24 गुरूंचा निराकार संदेश. भगवान दत्तात्रेयांनी निसर्गातील 24 गोष्टींना आपले गुरु मानले. हा इतिहास केवळ गोष्टींपुरता मर्यादित नसून तो निराकार भक्तीचा सर्वात मोठा पुरावा आहे. त्यांनी कोणत्याही व्यक्तीला किंवा मूर्तीला गुरु केले नाही, तर तत्वाला गुरु केले. आकाश.
आकाशाला स्वतःचा कोणताही आकार नाही, रंग नाही, पण ते संपूर्ण विश्वाला सामावून घेते. दत्त महाराज सांगतात, माणसाचे मनही या आकाशासारखेच निराकार आणि अथांग असावे, ज्यात सर्वांसाठी जागा असेल. पृथ्वी सहनशीलतेचे प्रतीक आहे. तिच्यावर कितीही आघात झाले तरी ते आपले अस्तित्व सोडत नाही. पाणी सर्वांची तहान भागवते आणि अग्नी सर्वांना पवित्र करतो. जेव्हा आपण 24 गुरूंचा विचार करतो तेव्हा आपल्याला समजते की संपूर्ण निसर्ग हेच दत्तगुरूंचे रूप आहे. प्रत्यक्ष मूर्ती न पाहता निसर्गाच्या या घटकांमध्ये दत्त पाहणे हीच खरी निराकार साधना आहे. अजपा जप आणि श्वासाचे विज्ञान. निराकार भक्तीमध्ये अजपा जप या साधनेला अनन्यसाधारण महत्व आहे. अजपा म्हणजे जो जप जिभेने किंवा ओठाने करावा लागत नाही, तर तो आपोआपच चालू असतो. सोहम साधना. आपण जेव्हा श्वास आत घेतो तेव्हा नकळत सो म्हणजेच तो परमात्मा असा ध्वनी होतो आणि जेव्हा श्वास बाहेर सोडतो तेव्हा हम म्हणजेच मी असा ध्वनी होतो. म्हणजेच प्रत्येक श्वासासोबत निसर्गाने आपल्याला तो परमात्मा आणि मी एकच आहोत म्हणजेच सोहम हा मंत्र दिला आहे. जेव्हा भक्त या श्वासाच्या गतीकडे शांतपणे पाहू लागतो तेव्हा त्याचे मन विचारांपासून मुक्त होते. हा श्वास अदृश्य आहे, निराकार आहे. या श्वासावर ध्यान केंद्रित करणे म्हणजेच निराकार दत्तगुरूंच्या चरणी लीन होणे होय. सगुणाकडून निर्गुणाकडे जाण्याची शास्त्रीय पायरी. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि स्वामी समर्थांच्या परंपरेतही सगुणाकडून निर्गुणाकडे जाण्याचा मार्ग सांगितला आहे. हा प्रवास एकाएकी होत नाही, तर तो टप्प्याटप्प्याने होतो. 1. सगुण स्थूल. मूर्ती किंवा फोटो डोळ्यांनी पाहणे, बाह्यपूजा, आरती करणे. 2. सगुण सूक्ष्म म्हणजेच मानसपूजा. डोळे मिटून दत्तगुरूंची मूर्ती मनात तयार करणे आणि तिचे ध्यान करणे. 3. निर्गुण प्रकाश. मूर्ती विरघळून फक्त एक प्रकाश किंवा ऊर्जेचा दिव्य गोळा उरणे. 4. शून्य किंवा निराकार. प्रकाशही संपून केवळ एक शांतता, परमानंद आणि मीच तो आहे हा भाव उरणे. कर्मयोग आणि निराकार भक्तीचा मेळ. अनेकांचा असा गैरसमज असतो की निराकार भक्ती करण्यासाठी दिवसभर देवाऱ्यासमोर किंवा ध्यानाला बसावे लागेल, पण खरा अर्थ असा आहे की तुमचे कर्मच तुमची पूजा बनते. जेव्हा तुम्ही तुमचे काम, शेती, व्यवसाय किंवा घरचे काम अत्यंत प्रामाणिकपणे करता आणि मनात हा भाव ठेवता की हे काम मी दत्तगुरूंच्या चरणी अर्पण करत आहे, तेव्हा ते कर्म न राहता भक्ती बनते. कर्माच्या फळाची अपेक्षा न ठेवणे आणि प्रत्येक जीवात दत्तांचे रूप पाहणे ही निराकार भक्तीची सर्वात प्रगत आणि व्यावहारिक अवस्था आहे. अवधूत गीता आणि निराकार दर्शनाचा मुख्य गाभा. दत्त महाराजांनी स्वतः अवधूत गीता या ग्रंथात निराकार तत्वाचे अत्यंत सुंदर वर्णन केले आहे. ते म्हणतात, मी असा आत्मा आहे ज्याला कर्माचे बंधन नाही, ज्याचे चित्त कधी लय पावत नाही आणि ज्याला समाधी किंवा योगाचीही गरज नाही, कारण मी स्वतःच केवळ ज्ञान आणि चैतन्य रूप आहे. त्रिपुटी भेद संपुष्टात येणे. सामान्य भक्तीमध्ये नेहमी त्रिपुटी असते. 1. ध्यातृ, ध्यान करणारा भक्त. 2. ध्यानाची प्रक्रिया. 3. ध्येय, दत्त महाराज. निराकार भक्तीत ही त्रिपुटी गळून पडते. जेव्हा तुम्ही डोळे मिटून निराकार ऊर्जेचा ध्यास घेता तेव्हा ध्यान करणारा भक्त स्वतःला विसरतो. ध्यानाची प्रक्रिया थांबते आणि केवळ ध्येय म्हणजेच दत्ततत्व उरते. भक्त स्वतःच दत्तस्वरूप होतो. यालाच शास्त्रात अद्वैत अवस्था म्हटले आहे. दत्तगुरूंचे दिगंबर रूप निराकाराचे प्रतीक. आपण दत्तगुरूंना दिगंबर म्हणतो. दिगंबर या शब्दाचा आध्यात्मिक अर्थ अत्यंत सखोल आहे. दिग म्हणजेच दिशा, अधिक अंबर म्हणजेच वस्त्र, अर्थात दिशांचे वस्त्र ज्याने परिधान केले आहे तो दिगंबर. ज्याला कोणत्याही भौतिक वस्त्राची किंवा सीमेची गरज नाही, जो संपूर्ण विश्वात सर्व दिशांना सारखाच व्यापून उरला आहे, तो दिगंबर. जेव्हा आपण निराकार भक्ती करतो तेव्हा आपण दत्तगुरूंच्या याच खऱ्या दिगंबर रूपाची पूजा करत असतो. उन्मनी अवस्था आणि निराकार आनंद. योगशास्त्रामध्ये मनाची सर्वोच्च अवस्था म्हणजे उन्मनी अवस्था होय. जेव्हा तुम्ही केवळ श्वासावर किंवा अंतरातील शून्यावर लक्ष केंद्रित करता तेव्हा मन शून्य होते, म्हणजेच मनाचे विचार पूर्णपणे थांबतात.
जेव्हा मन विचारशून्य होते तेव्हा तिथे एक परमशांततेचा उगम होतो. या शांततेत जो आनंद मिळतो त्याला ब्रह्मानंद म्हणतात. उपनिषदांचे सार आणि तत्वमसी. भारतातील प्राचीन उपनिषदांचा अंतिम संदेश आहे तत्वमसी, म्हणजे तो परब्रह्म तूच आहे. दत्तगुरूंची निराकार भक्ती ही या उपनिषदांच्या साराला प्रत्यक्षात जगण्याची पद्धत आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला केवळ 5.5 फुटांचे शरीर न मानता स्वतःच्या आत असलेल्या त्या अविनाशी आत्म्याकडे पाहू लागता, तेव्हा तुम्हाला समजते की तो आत्मा आणि दत्त महाराज वेगळे नाहीत. नामस्मरणाचे परा ते वैखरी विज्ञान. आपण जेव्हा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा महामंत्र म्हणतो तेव्हा तो उच्चाराच्या 4 टप्प्यातून प्रवास करतो. 1. वैखरी, जिभेने मोठ्याने नाम घेणे. 2. मध्यमा, ओठ न हलवता मनातल्या मनात नाम घेणे. 3. पश्यंती, नामाचा नाद अंतर्मनात ऐकू येणे. 4. परा म्हणजेच निराकार, जिथे नाम घेणारा आणि नाम दोन्ही लुप्त होतात. केवळ एक अथांग शांतता आणि भाव उरतो. आंतरिक नाद आणि अनाहत ध्वनी. निराकार भक्तीत जसजशी प्रगती होते तसतशी भक्ताला बाह्य मंत्रांची गरज उरत नाही. जेव्हा मन पूर्णपणे शांत आणि अंतर्मुख होते तेव्हा शरीराच्या आत, विशेषतः हृदयचक्रात एक सूक्ष्म नाद ऐकू येऊ लागतो. याला अध्यात्मात अनाहत नाद किंवा ओंकार नाद म्हणतात. हा नाद कोणत्याही 2 वस्तूंच्या आघाताशिवाय, उदाहरणार्थ टाळी न वाजवता निर्माण होतो. म्हणूनच याला अनाहत म्हणतात. हा नाद म्हणजेच दत्तगुरूंच्या निराकार अस्तित्वाची सर्वात मोठी जिवंत प्रचिती होय. या नादात मन स्थिर करणे म्हणजेच निर्गुणाची परम साधना होय. चिदाकाश आणि अंतिम आत्मप्रकाश. साधनेच्या सर्वोच्च शिखरावर पोचल्यावर भक्ताला समजते की आत जे शून्य दिसत होते ते रिकामे नव्हते, तर तो चिदाकाश अर्थात ज्ञानाचे आकाश होते. हा एक असा प्रकाश आहे ज्याला सूर्य, चंद्र किंवा अग्नीची गरज नाही. हा भक्ताचा स्वतःचा आत्मप्रकाश असतो. जीवनमुक्त अवस्था. अंतिम निष्कर्ष. निराकार भक्तीची अंतिम अवस्था म्हणजेच जीवनमुक्ती. असा भक्त जिवंत असतानाच सर्व बंधनातून मुक्त होतो. तो संसारात राहूनही संसाराच्या सुखदुःखात लिप्त होत नाही. ज्याप्रमाणे कमळाचे पान पाण्यात राहूनही पाण्याने ओले होत नाही, दत्तगुरू हे स्वतः या जीवनमुक्त अवस्थेचे आदर्श आहेत. त्यामुळे जेव्हा तुम्ही अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हा नामजप करता तेव्हा केवळ एका रूपाचा विचार न करता विश्वात पसरलेल्या त्या अथांग, पवित्र आणि शांत ऊर्जेचा विचार करा. तुम्ही त्या ऊर्जेचाच एक भाग आहात. हाच निराकार भक्तीचा खरा गाभा आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच दत्तभक्तीपर व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या दत्त परिवाराचे सदस्य व्हा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त दत्तभक्तांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही याचा लाभ होईल. आणि हो, कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.